बरेच लोकांचे स्वप्न फार मोठे असतात किंवा त्यांना असं वाटतं की आपण अरबोपतीच झालं पाहिजे किंवा करोडपती झालं पाहिजे. पण तुम्ही विचार करा की तुम्हाला पैसा का पाहिजे, त्या पैशातनं तुम्ही करणार काय. तुमचा उद्देश आहे ना चुकीचा आहे. मनुष्य कधी पण लक्झरी लाईफ कडे जास्त जात असतो. त्याला कष्टकारी लाईफ नको असते. शरीराला यातना कमी हव्या असतात. चालत जाणे किंवा जिना चढणे उतरणे किंवा लिफ्टचा प्रवास करणे किंवा बाईकचा प्रवास, गाडीचा प्रवास करणे, त्याला पायी फिरायला फार कमी आवडतं. त्या एफर्ट्स घेऊन त्याला ते करावं लागतं. त्यामुळे त्याला इझिली सगळे ऑप्शन, म्हणजे शरीराला काही त्रास नाही. पूर्वीच्या काळी कसं आपण रस वगैरे काढायला मनुष्य असा ढकलायचा, त्याच्यातनं रस निघायचा किंवा ते रसवंती होते, मोटरीचा शोध नव्हता. त्यामुळे एक तर लोकांना चालत जाणे आहे. त्यामुळे आपल्याला बघा, ज्या चंद्रनाडी सूर्यनाडीमध्ये काही मंत्र जप करायचे असतात, काही सुषुम्ना नाडीमध्ये काही मंत्र जप करायचे असतात, त्याच्यासाठी तुम्हाला पद्मासनात बसायचं आहे. पण तुम्हाला ते पद्मासनात बसता येणार नाही जर कधी तुमचं वजन वाढलेलं आहे तर. त्यामुळे आपल्याला शरीरयष्टी का पाहिजे आहे, तर आपला गोल उद्देश पूर्ण करायसाठी, डेव्हलपमेंटसाठी. म्हणून तुम्हाला हे, तुमच्याकडे पैसा येत नाहीये याचं कारण तुमचा माइंडसेट चुकीचा आहे. तुम्हाला तो पैसा का हवाय हेच माहिती नाहीये, तर तुमच्याकडे पैसा येणारच नाही. तुमचा जर कधी गोल उद्देश प्रॉपर क्लिअर असेल तर तुमची ती तपस्या काम असेल. तो जर कधी तपस्येचा भाग तुम्ही केला नाही तर तुम्ही गरीबच राहाल. तुमच्याकडे पैसा येऊन पण जर कधी तुम्ही भोगीच होणार आहे तर मग तुमच्याकडे पैसा येणार नाही. तुमचे स्वप्न फक्त स्वप्नच राहतील. त्यामुळे तुम्हाला स्वप्न पूर्ण करायचे आहे तर सवयी बदलायला हव्या.